श्री स्वामी समर्थ। ज्या मंत्राने मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण होतं, ज्या मंत्राच्या उच्चाराने काळोख्या आयुष्यात प्रकाशाचा किरण दिसतो आणि ज्या मंत्रावर विश्वास ठेवला की प्रत्यक्ष काळही नम्र होतो, तो मंत्र म्हणजे स्वामींचा तारक मंत्र। आजचा हा भाग केवळ माहिती नाही, तर ते एक अनुभव अमृत आहे। आज आपण पाहणार आहोत की तारक मंत्राची निर्मिती कशी झाली, त्यातील प्रत्येक शब्दाचा गूढ अर्थ काय आहे आणि संकटाच्या वेळी हा मंत्र संजीवनी म्हणून कसा काम करतो। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची स्वामींवरील श्रद्धा 100 पटीने वाढणार आहे। तारक मंत्राची ताकद आणि महत्त्व। तारक मंत्र म्हणजे काय? तर तारणारा मंत्र। संसाराच्या या भवसागरात जेव्हा आपण बुडायला लागतो, जेव्हा नातेवाईक पाठ फिरवतात आणि जेव्हा स्वतःचं नशीब सुद्धा आपल्याला साथ देत नाही, तेव्हा स्वामींचा हा तारक मंत्र आपला हात धरतो। या मंत्राची रचना इतकी अद्भुत आहे की यात सुरुवातीलाच भीतीला हद्दपार केला आहे। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। स्वामी सुरुवातीलाच आपल्या मनाला सांगतात की तू शंका सोडून दे आणि निर्भय हो, कारण जोपर्यंत मनात भीती आहे तोपर्यंत तिथे स्वामींचे वास्तव्य होऊ शकत नाही। मंत्रातील शब्दांचा गूढ अर्थ। या मंत्रातील प्रत्येक ओळ म्हणजे स्वामींनी दिलेले अभय वचन आहे। प्रचंड शक्ती पाठीशी उभारे स्वामी समर्था। विचार करा, ज्याची शक्ती हे अख्ख्या ब्रह्मांड चालवते, ती प्रचंड शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे, मग तुम्ही घाबरायचं कोणाला? अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी। स्वामी हे अतर्क्य आहेत, त्यांच्या लीला कोणालाही समजत नाहीत, पण ते स्मर्तुगामी आहेत, म्हणजे तुम्ही फक्त त्यांचं स्मरण केलं, त्यांना मनातून साथ घातली की ते क्षणाचाही विलंब न लावता तुमच्या मदतीला धावून येतात। विनायका विनायका, अघटित घडविण्याचे सामर्थ्य। ज्या गोष्टी विज्ञानाला शक्य नाहीत, ज्या गोष्टी नशिबात नाहीत, त्या अघटित गोष्टी घडवण्याचं सामर्थ्य फक्त स्वामींच्या चरणापाशी आहे। एक थरारक सत्यप्रचिती। मृत्यूच्या दारातून परत स्वामींच्या एका निस्सीम भक्ताचा हा अनुभव आहे। एकदा हा भक्त रात्रीच्या वेळी हायवेवरून प्रवास करत होता। अचानक त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला। गाडी चक्काचूर झाली होती। तो भक्त गाडीत अडकला होता। बाहेरून कोणाचीही मदत मिळणं शक्य नव्हतं। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या भक्ताला हालचालही करता येत नव्हती। त्याने फक्त डोळे मिटले आणि मनातल्या मनात तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली। रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की याचं वाचणं अशक्य आहे, पण तो भक्त मनातल्या मनात म्हणत होता, मुले कली काळासी व्याली, नसे भय झाला। आश्चर्य म्हणजे तिसऱ्या दिवशी तो भक्त शुद्धीवर आला आणि महिनाभरात स्वतःच्या पायावर उभा राहिला। डॉक्टरांनी याला मिरॅकल म्हटलं, पण त्या भक्ताला माहीत होतं की जेव्हा तो मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा स्वामी स्वतः तिथे उभे राहून काळाला मागे सारत होते। हा आहे तारक मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव। तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत। हा मंत्र प्रभावी ठरण्यासाठी तो कसा म्हणावा हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे। 1. पूर्ण शरणागती। मंत्र म्हणताना असा भाव ठेवा की स्वामी, मी आता पूर्णपणे तुमच्या स्वाधीन आहे। 2. स्पष्ट उच्चार। तारक मंत्राचे उच्चार स्पष्ट आणि संथ असावेत। घाईघाईत मंत्र म्हणण्यापेक्षा प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवत म्हणावा। 3. वेळ। संकटाच्या वेळी हा मंत्र कधीही म्हणता येतो, पण रोज संध्याकाळी दिवे लागणीला घरात बसून मोठ्या आवाजात तारक मंत्र म्हटल्याने घरातील सर्व नकारात्मकता आणि वास्तुदोष नष्ट होतात। 4. पाण्यावर अभिमंत्रित करणे। जर घरात कोणी आजारी असेल तर एका तांब्यात पाणी घेऊन 7 वेळा तारक मंत्र म्हणावा आणि ते पाणी रुग्णाला प्राशन करायला द्यावे। ते पाणी तीर्थ बनून काम करते। लक्षात ठेवा मित्रांनो, अशक्यही शक्य करतील स्वामी। तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असू दे, स्वामींच्या तारक मंत्रापेक्षा ते मोठं नाही। फक्त विश्वास ठेवा आणि आपली नौका त्यांच्या हाती सोपवा। तुम्हाला तारक मंत्राचा कधी असाच अनुभव आला आहे का? तो अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा। तुमच्या एका कमेंटमुळे कोणातरी रडणाऱ्या जीवाला जगण्याची नवी उमेद मिळू शकते। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। उद्याचा भाग। उद्या आपण पाहणार आहोत स्वामींना प्रिय असणारी त्रिकाळ आरती आणि तिचे आपल्या आयुष्यातील महत्त्व। उद्याची माहिती तुमच्या भक्तीला अजून समृद्ध करेल। भेटूया उद्या। श्री स्वामी समर्थ। पुढील